आजच्या चर्चेसाठी आपले स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपल्याकडे श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशीचे अभ्यासक आहेत. त्यांच्या निरीक्षणांवर आधारित काही साहित्य आहे आणि हे साहित्य महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधल्या नियम 68 वर प्रकाश टाकतं. हा नियम शासकीय कर्मचाऱ्याच्या निलंबनाशी संबंधित आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यावर गंभीर गैरवर्तनाचा किंवा अनियमिततेचा आरोप असतो तेव्हा सक्षम अधिकारी त्यांना निलंबित करू शकतात. पण एक प्रश्न उरतो, या निलंबन काळात त्या कर्मचाऱ्याच्या उदरनिर्वाहाचं काय? त्यांना पगार मिळतो का? तर याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला नियम 68 मध्ये मिळतात, जो निर्वाह भत्ता आणि इतर पूरक भत्त्यांसंबंधी आहे. चला तर मग हा नियम सविस्तरपणे समजून घेऊया. सुरुवात करण्यासाठी नियम 68 नक्की काय सांगतो? म्हणजे निलंबित कर्मचाऱ्याला कोणत्या प्रकारची प्रदाने मिळण्याचा हक्क असतो? नक्कीच. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील नियम 68(1) नुसार निलंबित शासकीय कर्मचाऱ्याला काही विशिष्ट प्रदाने मिळण्याचा हक्क असतो. यात सगळ्यात महत्त्वाचा आहे निर्वाह भत्ता, ज्याला आपण सबसिस्टन्स अलाउन्स म्हणतो. सबसिस्टन्स अलाउन्स? हो. आणि हा भत्ता किती असतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नियम असं सांगतो की जर तो कर्मचारी अर्धवेतनी रजेवर असता, म्हणजे हाफ पे लीव्हवर. अगदी बरोबर, हाफ पे लीव्हवर, तर त्याला जेवढं रजा वेतन मिळालं असतं तेवढी रक्कम त्याला निर्वाह भत्ता म्हणून मिळते. आणि या व्यतिरिक्त त्या रजा वेतनावर आधारित महागाई भत्ताही, म्हणजे डिअरनेस अलाउन्स, तोही त्याला दिला जातो. अच्छा, म्हणजे सुरुवातीला अर्धवेतनी रजे इतका भत्ता मिळतो, पण निलंबन काळ जर लांबला तर? कारण अनेकदा विभागीय चौकशीला खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत ह्या भत्त्याच्या रकमेत काही बदल होतो का? आणि मला वाटतं इथेच एक खूप महत्त्वाचा आणि रंजक मुद्दा समोर येतो. अगदी बरोबर. नियमात याची स्पष्ट तरतूद आहे. जर निलंबनाचा कालावधी 3 महिन्यांपेक्षा जास्त झाला, 3 महिन्यांनंतर? हो, 3 महिन्यांपेक्षा जास्त झाला, तर ज्या अधिकाऱ्याने निलंबनाचा आदेश दिला आहे तो अधिकारी निर्वाह भत्त्याच्या रकमेत बदल करू शकतो. पण हे बदल काही विशिष्ट परिस्थितींवर अवलंबून असतात, असं सरसकट नाही होत. ओके. यात 2 मुख्य शक्यता आहेत. पहिली शक्यता म्हणजे भत्ता वाढवण्याची. जर अधिकाऱ्याच्या मते निलंबनाचा काळ लांबण्यामागे त्या कर्मचाऱ्याचा थेट संबंध नाही, म्हणजे चौकशीला इतर कारणांमुळे उशीर होतोय. हो, समजा प्रशासकीय कारणांमुळे उशीर होतोय, तर अधिकारी लेखी कारणे नमूद करून निर्वाह भत्ता वाढवू शकतो. आणि ही वाढ पहिल्या 3 महिन्यात मिळणाऱ्या भत्त्याच्या जास्तीत जास्त 50% असू शकते. 50%? म्हणजे बरीच मोठी वाढ आहे. आणि दुसरी शक्यता काय? म्हणजे भत्ता कमीही होऊ शकतो का? हो, भत्ता कमीही केला जाऊ शकतो. आणि हेच जास्त महत्त्वाचं आहे. जर अधिकाऱ्याच्या मते निलंबनाचा काळ लांबण्यामागे कर्मचारीच प्रत्यक्षपणे जबाबदार असेल, म्हणजे तो मुद्दाम उशीर करतोय असं वाटलं तर? बरोबर, तर लेखी कारणे नमूद करून निर्वाह भत्ता कमी केला जाऊ शकतो. ही कपात सुद्धा पहिल्या 3 महिन्यात मिळणाऱ्या भत्त्याच्या जास्तीत जास्त 50% असू शकते. अच्छा. आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे वाढवलेला किंवा कमी केलेला जो नवीन निर्वाह भत्ता असेल त्यावरच आधारित महागाई भत्त्याचा नवीन दर निश्चित केला जातो. हे खूपच स्पष्ट आहे. म्हणजे कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीचा थेट परिणाम त्याच्या भत्त्यावर होतो. पण निर्वाह भत्त्याव्यतिरिक्त इतरही काही पूरक भत्ते असतात नाही का? म्हणजे घरभाडे भत्ता किंवा वाहतूक भत्ता. निलंबन काळात त्यांचं काय होतं? ते मिळतात की पूर्ण बंद होतात? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर थोडं वेगळं आहे. नियम 68(1) नुसार इतर पूरक भत्ते, ज्याला आपण कंपेन्सेटरी अलाउन्सेस म्हणतो, ते देण्याबाबतचा निर्णय पूर्णपणे निलंबन करणाऱ्या अधिकाऱ्यावर अवलंबून असतो. पूर्णपणे अधिकाऱ्यावर? म्हणजे यात कर्मचाऱ्याचा हक्क नसतो? नाही, आपोआप हक्क मिळत नाही. ते काही अटींवर आणि मर्यादेतच दिले जातात. यासाठी सगळ्यात आधी अधिकाऱ्याची खात्री पटली पाहिजे. कशाची खात्री? की ज्या खर्चासाठी हे भत्ते दिले जात होते तो खर्च त्या कर्मचाऱ्याला निलंबन काळातही प्रत्यक्ष करावा लागत आहे. ओके. म्हणजे उदाहरणार्थ घरभाडे भत्ता. समजा कर्मचारी शासकीय निवासस्थानात राहत नसेल आणि त्याला बाहेर घरभाडे द्यावे लागत असेल, निलंबनानंतरही तो तिथेच राहतोय आणि भाडं भरतोय, तर अधिकारी घरभाडे भत्ता देण्याचा विचार करू शकतो, पण ही त्याची खात्री पटल्यावरच. अच्छा. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो?
आजच्या चर्चेतून आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधल्या नियम 68 ची रचना समजून घेतली. म्हणजे सुरुवातीला अर्धवेतनी रजे इतका निर्वाह भत्ता मिळतो. हो, 3 महिन्यानंतर चौकशीतल्या दिरंगाईच्या कारणानुसार तो 50% वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. अगदी बरोबर. आणि इतर पूरक भत्ते मिळतील की नाही हे पूर्णपणे अधिकाऱ्याच्या निर्णयावर अवलंबून असतं. होय, याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा नियम 2 गोष्टींमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. संतुलन. एकीकडे गंभीर आरोप असलेल्या कर्मचाऱ्याला सेवेपासून दूर ठेवणं आणि दुसरीकडे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची किमान सोय करणं. दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानणे या नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा प्रशासकीय पातळीवर केलेला हा एक प्रकारचा अवलंब आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचवेळी प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला आर्थिक फटका बसेल याचीही तरतूद यात आहे. ही चर्चा एका विचार करण्यासारख्या मुद्द्यावर येऊन थांबते असं मला वाटतं. हा नियम निर्वाह भत्त्याची आर्थिक चौकट तर देतो, पण निलंबनाच्या प्रदीर्घ काळात एखाद्या कर्मचाऱ्याच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर होणाऱ्या परिणामांबद्दल विचार करायला भाग पाडतो. eप्रशिक्षण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.